सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप, शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून खरी लढत भाजप आणि ठाकरे गटातच होणार असल्याचं दिसून येत आहे। उपनगरच्या इच्छामणी मंदिरापासून सुरू होणारा आणि थेट दसकच्या हरिओम सोसायटी पर्यंत विखुरलेल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक शैलेश ढगे, मंगेश मोरे, प्रमिला मैंद, मंगला आढाव या रिंगणात आहेत। भाजपकडून दिनकर आढाव, प्रशांत दिवे या दोन माजी नगरसेवकांसह शोभा सातभाई आणि नीलम गडाख या दोघी नवाख्यांना संधी देण्यात आली आहे। शिंदे गटाकडून राजेश आढाव, विजेता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वंचित कडूनही संदीप काकड आणि भोसले यांना संधी देण्यात आली आहे। शिंदे गटाचे सारेच उमेदवार नवखे आहेत। भाजपाकडे 2 अनुभवी आणि 2 नवीन उमेदवार आहेत। ठाकरे गटाच्या पॅनेलकडे मात्र 3 अनुभवी उमेदवार असून 1 नवखा आहे। पण या नवख्या उमेदवारांनीही स्वखर्चाने प्रभागात पाणी, रस्ते अशी अनेक कामे केली आहेत। मोरे हे नवखे असले तरी माजी नगरसेविका सुनंदा मोरे यांचे पुत्र अशी त्यांची ओळख आहे। ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। ढगे यांच्या प्रमाणे आढाव ह्या देखील माजी नगरसेविका आहे। त्यामुळे खरी लढत भाजप आणि ठाकरे गटात होईल असे दिसून येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकांमध्ये आम्ही चौघेही प्रभाग क्रमांक 17 जेल्लोर परिसर, दसक गावठाण, नारायणबापू नगर, आम्रपाली, भीमनगर या परिसरातून उभे आहोत। 8.5 वर्षापासून वार्डात बऱ्याच ठिकाणी विकास कुठला आहे। रस्त्याचे, गार्डनचे हाल खराब आहे। पाणी पुरवठा पावसाळ्यात देखील कमी होतोय, एकच टाइम येतोय, तो अर्धवट येतोय आणि बरेचसे जे आमचे विरोधक आहे हे संपर्कात नसतात। 5 वर्ष सोडा 8.5 वर्ष झाले आहे निवडणुकांना। 8.5 वर्षानंतर निवडणुका होत आहेत। म्हणजे अक्षरशः जनता पोरकी झाली होती आणि म्हणून लोक आम्हाला निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत। आम्ही सर्व जाती धर्माचा आणि सर्व प्रभागामधील समतोल साधून असा आम्ही जो पॅनल तयार केलेला आहे, हा पॅनल नक्कीच 4-0 असा होईल आणि 4 ते 4 सीट आमचे निवडून येतील अशी मी खात्री दिली असते मला सांगतो। निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधनं आम्ही 4ही उमेदवार आपले सर्वांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे येणारच आहेत। आपल्या प्रभाग 17चा जो थांबलेला विकास आहे, त्या विकासाला कुठेतरी गती देण्याचं काम आम्ही चौघांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी निश्चितच आम्हाला आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभाशीर्वाद, लहान मोठ्या थोरांचे आशीर्वाद आम्हाला लागणार आहेत। मी सर्व मतदारांना विनंती करेल का आमच्या सर्वांवरती तुम्ही एक मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्याल। आपल्या प्रभागात आज कॅनल रोड सारखा मोठा प्रश्न होता रस्त्याचा, त्या रस्त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला। 8 वर्ष आपल्या लोकप्रतिनिधींना कॅनल रोड परिसरातील रस्त्याची झालेली दुरावस्था दिसली नाही। आपल्या कॅनल रोड परिसरात रस्त्यावरती अनेक लोक ऍक्सिडेंट झाले, त्यांचे अपघात झाले, कोणी मृत्युमुखी पावले, कोणी अपंग झाले। या गोष्टीचा त्यांना थोडाही कोणाला जाणीव झाली नाही का आपलं कर्तव्य काय, जनतेने आपल्याला निवडून दिले कशासाठी। आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तर पाणी प्रश्नाने अतिशय आमच्या माता भगिनी या त्रस्त झालेल्या आहे। त्यांचा त्रास कुठल्याही लोकप्रतिनिधीला अजूनही बघितला गेलेला नाहीये, त्याच्यावरती काही उपाययोजना केलेली नाहीये। तर आम्ही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ह्या पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याचं तुम्हाला एक वचन देतो। आम्ही चौघेही तुमचा पाणी प्रश्न येत्या काळामध्ये पूर्ण करू आणि तुम्ही सर्वजण ज्या आपल्या उद्यान आहेत त्या उद्यानांची दुरावस्था बघा। अतिशय निकृष्ट दर्जाची उद्यानं आहेत। उद्यानांचे ठेकेदार हे आपले लोकप्रतिनिधी असून देखील त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या उद्यानांची पाहिजे ती स्थिती झालेली नाही। त्याच उद्यानांचा विकास करण्यात आला ज्या उद्यानांमध्ये काही त्यांचा फायदा असेल, बाकी सर्वसामान्य लोकांची जे उद्यान आहे त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे। मी सर्वांना विनंती करेल, बोलण्यासारखं खूप आहे, पण येत्या काळात आम्ही तुमच्या समोर येऊन आमची बाजू मांडून मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक आग्रहाची हात जोडून विनंती करतो, आमच्या चौघांना देखील तुम्ही शुभाशीर्वाद द्याल, तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी मी सर्वांना विनंती करतो। थांबतो। धन्यवाद।